हॅलो फ्रेंड्स. गाईज, आजचा माणूस हा अज्ञानात नाही आहे, तो अतिज्ञानात आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात समस्या असायची की माहिती मिळवायची कशी, तर आजच्या काळामध्ये समस्या आहे की कुठली माहिती दुर्लक्षित करायची. आज आपल्यावर चहूबाजूंनी ज्ञानाचा माहितीचा भडीमार होतोय आणि ती सगळी माहिती ते सगळं ज्ञान आपण गोळा करून ठेवतोय. पण त्याच्यामुळे समस्या निर्माण होतीये की आपण अजूनच जास्त कन्फ्यूज होतोय. ज्ञान मिळवणं ही चांगली गोष्ट आहे, माहिती मिळवणं ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा त्याची मर्यादा ओलांडते तेव्हा ते सुद्धा हानिकारकच सिद्ध होतं. कारण शेवटी कुठलीही गोष्ट अति झाली की तिथे माती होतेच. थोडक्यात या अतिज्ञानामुळे आपल्या सगळ्यांचा भरपूर प्रमाणामध्ये गोंधळ उडालेला आहे. या गोंधळाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. ओके, आता यामध्ये उडालेला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा गोंधळ म्हणजे आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपण माहिती मिळवतोय म्हणजे आपण समजूतदार होतोय, आपण शहाणे होतोय, आपण हुशार होतोय. पण हा सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज आहे. केवळ माहिती मिळवून काहीही नाही होत. माहिती म्हणजे काय, तर माहिती म्हणजे आपण केवळ फॅक्ट्स गोळा करतो, आपण डेटा गोळा करतो, आपण लोकांची ओपिनियन्स त्यांच्या पॉडकास्टमधून समजून घेतो. याला सगळ्याला माहिती म्हणतात. पण या सगळ्याचं ज्ञान किंवा या सगळ्याची समज त्यावेळेला होते जेव्हा आपण त्याचा अर्थ लावतो. अर्थ समजतो असं नाही म्हणते मी. अर्थ समजणं वेगळं आहे, तो सगळ्यांना समजतो, त्यामध्ये विशेष काही नाही आहे. एखादा माणूस जेव्हा काहीतरी बोलत असतो, जेव्हा तो काहीतरी सांगत असतो, कुठल्याही माध्यमातून का असे ना, जेव्हा तो काहीतरी बोलत असतो, काहीतरी सांगत असतो, तेव्हा केवळ ते शब्द ऐकून जे समजतं त्याला तो अर्थ समजणं असं म्हणतात. पण तो काय रेफरन्समध्ये बोलतोय, काय कॉन्टेक्स्ट आहे, कुठला विषय आहे, त्याच्या आधी काही बोलणं झालेलं आहे का, ती व्यक्ती कोण आहे, या सगळ्यावर अवलंबून आहे की त्याच्या बोलण्याचा अर्थ काय लावायचा. पण अर्थ लावता येणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण त्याचा अर्थ लावू शकतो, अर्थ लावण्याची क्षमता जेव्हा आपल्यामध्ये असते, तेव्हा त्याचं ज्ञान होतं, तेव्हा त्याची समज निर्माण होते आणि तेव्हा ती गोष्ट आपल्यामध्ये उतरत सुद्धा असते. आणि जेव्हा ती उतरते तेव्हा आपण समजूतदार होतो, शहाणे होतो, हुशार होतो. आपण वाचतो, आपण पाहतो, आपण ऐकतो, या सगळ्या मार्गांनी आपण ज्ञान गोळा करतो. पण आपण एक महत्त्वाची गोष्ट करायचे राहून जातो, ते म्हणजे थांबायचं विसरतो. आपण थोडा वेळ थांबा. तो काय सांगतोय माणूस, ते काय लिहिलंय ते जरा विचार करा, त्यावर थोडा वेळ द्या. त्याला कुठलीही गोष्ट समजायला वेळ लागू शकतो, अर्थ लागायला बऱ्याचदा वेळ लागू शकतो. त्यामुळे त्यावर थोडंसं थांबून त्याला वेळ देणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट समजण्यासाठी वेळ लागतो, शांतता लागते, एकांत लागतो. जेव्हा आपण एखादी माहिती घेऊन या झोनमध्ये जाऊन बसत असतो तेव्हा त्या झोनमध्ये आपली माहिती ज्ञानामध्ये रूपांतरित होत असते, आपण ती माहिती समजू शकत असतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना असं वाटतं की माहिती मिळाली म्हणजे मी समजूतदार झालो, मी शहाणा झालो. पण असं नाही आहे. एक उदाहरण पाहूयात. बरेच जण सायकोलॉजीचे व्हिडिओज पाहतात, स्पिरिच्युअलिटीचे व्हिडिओज पाहतात, मन कसं शांत राहायला हवं याचे व्हिडिओज पाहतात, चहूबाजूने ज्ञान न मिळवत असतात, काही स्पिरिच्युअल गुरुजना फॉलो करतात, काही पुस्तकं वाचतात, काही पॉडकास्ट ऐकतात. अनेक मार्गांनी ते स्पिरिच्युअलिटीबद्दलचं, सायकोलॉजीबद्दलचं, मेंटल हेल्थबद्दलचं ज्ञान मिळवत असतात. पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्या भावना त्यांच्यात नियंत्रणात राहत नाहीत. मनामध्ये भावना येणं चूक नाही आहे, पण त्या भावनेनुसार तुम्ही रिॲक्ट करणं हे तुमच्या कंट्रोलमध्ये असायला हवं. पण ते होतं आहे का, नाही. याचा अर्थ तुम्ही जी माहिती मिळवताय त्या माहितीचा फायदा काय. अनेक जण असे पण असतात जे नातेसंबंधावरचे, रिलेशनशिपवरचे ज्ञान मिळवतात, माहिती मिळवतात, पण त्यांच्या स्वतःच्या रिलेशनशिपमध्ये त्या ज्ञानाचा त्यांना फायदा नाही करून घेत आहेत. म्हणजे इतकं ज्ञान मिळवूनसुद्धा जेव्हा एखादा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा त्या वेळेला आपल्याला या ज्ञानाचा वापर करून घेता येत नाही. हे सगळं जमण्यासाठी आपल्याला जरा वेळ थांबणं गरजेचं आहे. सतत जर का आपण स्वतःवर ज्ञानाचा भडीमार करत राहिलो तर ते अतिज्ञान होणार, ज्याचा काही फायदा नाही आहे. आणि मग या नेचरमुळे आपण कितीही माहिती मिळवली तरी त्याचा आपल्याला फायदा काहीही होत नाही. आपली केवळ एक हार्ड डिस्क होते ज्यामध्ये भरपूर माहिती, इन्फॉर्मेशन, डेटा गोळा केलेला आहे. यानंतरचा गोंधळ म्हणजे जेव्हा आपण एखाद्या विषयावरचं ज्ञान मिळवायला जातो, माहिती मिळवायला जातो, तेव्हा त्या विषयामध्ये 10 तज्ज्ञांनी त्यांची मतं मांडलेली असतात. 10 तज्ज्ञ असतात, 10 तज्ज्ञांची 10 मतं असतात. ती 10च्या 10 मतं एकमेकांपासून पूर्णपणे विरुद्ध असतात. त्यावर 10 जणांनी संशोधन पण केलेलं असतं. त्याचे आध्यात्मिक अर्थ लावायचं म्हटल्यानंतर अजून ते 10 आध्यात्मिक अर्थ असतात.
म्हणजे एखाद्या विषयावरचं ज्ञान जरी मिळवायचं असलं आपल्याला, तरी त्यामध्ये 10 जणांनी ऑलरेडी डोकं घातलेलं असल्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं की अरे नेमकं काय. उदाहरणार्थात समजा एखाद्या व्यक्तीला मेडिटेशन करायचं असेल, ध्यानधारणा करायची असेल, तर एके ठिकाणी सांगतात विचार थांबवा, एके ठिकाणी सांगतात नाही नाही मेडिटेशनमध्ये ध्यानधारणेमध्ये विचार थांबवायचं नसतात, तर विचारांचं केवळ साक्षीभावाने निरीक्षण करायचं असतं. तर एके ठिकाणी सांगतात विचार हे निरर्थक असतात, एके ठिकाणी सांगतात विचार हे सत्य असतात. नक्की काय या सगळ्यामध्ये कोण बरोबर आहे हा प्रश्न शेवटी निरर्थक वाटायला सुरुवात होते, कारण आपलं मत सगळेजण जस्टिफाय करत असतात की आमचं मत कसं बरोबर आहे ते. आणि या सगळ्या गोंधळामुळे आधुनिक माणूस हा निर्णय टाळायला शिकतो की नाही मी अजून जरा मला अभ्यास करणं गरजेचं आहे, मी अजून थोडासा अभ्यास करतो. अजून अभ्यास केल्याने काय होणार आहे, काही नाही, अजून 10 जणांची मतं तुमच्यापर्यंत येऊन थांबणार आहेत. या सगळ्या गोंधळामुळे केवळ मानसिक थकवा येतो, फायनल निर्णय होतच नाही. हा आजच्या काळातल्या आधुनिक माणसाचा इश्यू झालेला आहे की चहूबाजूंनी जेव्हा ज्ञान येत असतं तेव्हा त्यातलं खरं ज्ञान कोणाचं आहे, कुठलं ज्ञान खरं आहे हे ओळखायचं कसं. सो या सगळ्या नादामध्ये आपला निर्णय घ्यायचा मागे राहून जातो की जाऊ दे मग म्हणून मी एक काम करतो, थोडा वेळ थांबतो, अजून मी मेडिटेशन काही दिवसांनी करतो. जोपर्यंत मी कन्क्लुजनवर येत नाही तोपर्यंत मी मेडिटेशनच करत नाही. आणि ज्या उद्देशाने आपण ज्ञान मिळवायला गेलेलो असतो तो उद्देश सफल होतच नाही. यानंतरचा गोंधळ म्हणजे मानसशास्त्रामध्ये एक संकल्पना वापरली जाते, ती म्हणजे ॲनालिसिसचं पॅरालिसिस. ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणजे काय, तर जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन्स खूप सारे असतात, त्यावर तुम्ही विचार पण खूप जास्त करता, तेव्हा फायनल कन्क्लुजन म्हणजे काहीही कृती नाही. एक उदाहरण पाहूयात. समजा एक कोणीतरी 12वीतला मुलगा आहे, ठीक आहे 12वी झालेली आहे समजू, किंवा त्याचं कुठलं तरी विशिष्ट शिक्षण संपलेलं आहे असं समजू, आणि आता तो करिअरचा विचार करतोय की मी करिअरच्या बाबतीमध्ये आता काय निर्णय घेणं गरजेचं आहे. यासाठी मग तो म्हणतो की मी रिसर्च करतो, मी माहिती मिळवतो. ओके, माहिती मिळवायला सुरुवात केल्यानंतर असं समजूयात की त्याच्याकडे सगळ्यात आधी ऑप्शन येतोय फॉलो युअर ड्रीम, फॉलो युअर पॅशन. तो म्हणतो ठीक आहे हा ऑप्शन आहे, मी अजून थोडं रिसर्च करून बघतो काही वेगळा ऑप्शन मिळतोय का. मग तो अजून रिसर्च करायला सुरुवात करतो. मग त्याच्यासमोर ऑप्शन येतो की तू स्टॅबिलिटी बघ. स्टॅबिलिटी ओके काही हरकत नाही, अजून बघतो काय मिळतंय का, म्हणून तो अजून रिसर्च करायला सुरुवात करतो. मग त्याच्यासमोर माहिती येते AI येतोय, AI सध्या यायला लागलेला आहे, AIचं वारं पसरलेलं आहे. तो म्हणतो हां मी या क्षेत्रामध्ये जातो. ओके अजून रिसर्च करू का, तो अजून रिसर्च करतो, अजून माहिती मिळवतो. मग ती माहिती त्याला सांगते की मार्केट बदलतं आहे, म्हणजे आत्ताच्या माहितीने सांगितलं AI येत आहे, आता एक माहिती सांगते की नाही मार्केट आता परत चेंज होतं आहे. तो म्हणतो ठीक आहे, परत तो सर्च करायला सुरुवात करतो. असं करत 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 त्याच्याकडे असंख्य ऑप्शन्स येतात, इतके ऑप्शन्स येतात की तो त्यावर फायनल कन्क्लुजनवर येऊ शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही. तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे तुमची निर्णय क्षमता स्ट्रॉंग व्हायला हवी, पण इथे उलट होतं आहे की तुमच्याकडे जेवढं जास्त ज्ञान येतं आहे तेवढं तुम्ही फायनल निर्णय घेण्यापासून लांब राहत आहे. मग ते करिअरच्या बाबतीमध्ये असो, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असो, स्पिरिच्युॲलिटीच्या बाबतीमध्ये असो, हेल्थच्या बाबतीमध्ये असो, कुठल्याही बाबतीमध्ये आपल्यासमोर आज इतके ऑप्शन आहेत की आपल्याला ॲनालिसिस पॅरालिसिस फेस करावं लागतं आहे. या ज्ञानामुळे आपली निर्णय क्षमता स्ट्रॉंग व्हायला हवी होती, पण आपण आता तिला वीक करून बसलेले आहोत. याच्यानंतरचा गोंधळ म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्यासमोर कुठलीही माहिती येताना ती काहीतरी अर्जंट असल्यासारखीच येते की ताबडतोब ती माहिती पाहायलाच हवी, ती माहिती तो कंटेंट कन्झ्युम करायलाच हवा अशा स्वरूपामध्ये येते. ठीक आहे, म्हणजे कसं, तर जसं हे न्यूज चॅनलवाले एखादी बातमी, ती कुठलीही असो बातमी, ब्रेकिंग न्यूज म्हणूनच आपल्यासमोर आणतात, बरोबर. पण आजच्या काळामध्ये सोशल मीडियावरचा कंटेंटसुद्धा आजच्याच स्वरूपामध्ये आपल्यासमोर यायला लागलेला आहे. म्हणजे कसं, तर हा व्हिडिओ नाही पाहिला तर तुमची सगळ्यात मोठी चूक असेल, किंवा या 10 गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात, अशा स्वरूपामध्येच आजकालच्या न्यूज, आजकालचे रील्स, आजकालचे शॉर्ट्स, आजकालचे सगळे थ्रेड्स सगळे या रूपातच येतात. त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की अरे बापरे मग मी हे पाहायला हवं का, असं म्हणून आपण ते पाहायला जातो. अशी पण माहिती आपण कन्झ्युम करतो ज्या माहितीचा काहीही फायदा नसतो. ज्या गोष्टीचा ते दावा करत असतात अशी कुठलीही गोष्ट त्या माहितीमध्ये नसते. जातो तो फक्त आपला वेळ वाया.
याच्यामुळे आपल्या मनाला सतत अलर्ट राहायची सवय लागत असते आणि जेव्हा आपलं मन अलर्ट असतं तेव्हा ते शांतपणे एखादी गोष्ट पाहू शकत नाही, स्पष्टपणे पाहू शकत नाही की खरंच ते काय आहे, खरंच ते तेवढं उपयुक्त आहे का, युजफुल आहे का, खरंच ते तेवढं अर्जंट आहे का, की ते फक्त उत्तेजक आहे, ते फक्त तुमच्या उत्तेजना जागृत करणारा कंटेंट आहे तो, याचा आपण विचार करू शकत नाही. कारण आता आपल्या मनाला केवळ अलर्ट राहायची सवय लागलेली असते आणि अलर्ट असलेलं मन स्पष्टपणे पाहू शकत नाही. आणि या नादामध्ये आपण असे सुद्धा कंटेंट कन्झ्युम करत असतो ज्या कंटेंटमध्ये खरं म्हणलं तर काही व्हॅल्यूच नसते, त्या कंटेंटचा आपल्याला काहीही फायदा नसतो. त्याला आपण ज्ञान काय, माहितीसुद्धा म्हणता कामा नये. अशा प्रकारचा कंटेंटसुद्धा आजकाल सोशल मीडियावर असतो. आता या अतिज्ञानामुळे कधीकधी काही धोके देखील निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे काय तर, समजा मला एखाद्या विषयामध्ये ज्ञान जर का मिळवायचं असेल आणि त्यासाठी मी रिसर्च करत असेल, तर आज आपल्याकडे एखाद्या विषयावरचं ज्ञान मिळवण्यासाठी इतके मार्ग आहेत. इवन त्या एकेका मार्गामध्ये सुद्धा इतका कंटेंट आहे, इतकी माहिती आहे की आपल्याला त्या विषयावरची भरपूर माहिती मिळते. जेव्हा आपल्याला त्या विषयावरची माहिती मिळते, मर्यादेपेक्षा जास्त ज्ञान आपल्याला त्या विषयावरचं मिळत असतं, तेव्हा होतं असं की तो विषय म्हणजे आपली ओळख निर्माण होत असते. म्हणजे काय तर, समजा मी आता अध्यात्म या विषयामध्ये काम करणारा माणूस आहे. ओके, आता मला अध्यात्म या विषयामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मी त्यातलं जेव्हा रिसर्च करायला सुरुवात करतो तेव्हा माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. गुगल आहे, यूट्यूब आहे, पुस्तकं आहेत, त्या विषयातले एक्सपर्ट्स आहेत. या सगळ्यांच्याकडून मी जेव्हा ते ज्ञान घ्यायला लागतो आणि एकेका मार्गावर, म्हणजे समजा फक्त मी यूट्यूबवर जरी गेलो तरी त्या यूट्यूबवर सुद्धा हजारो व्हिडिओ असतात. सो जेव्हा मी जास्तीत जास्त या विषयावरचं जेव्हा ज्ञान मिळवायला लागतो तेव्हा ती माझी ओळख निर्माण व्हायला लागते. म्हणजे काय होतं तर, मी आत्ता असं म्हणलो की मी अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी या विषयामध्ये काम करतो आहे, पण जेव्हा ज्ञान जास्त होतं तेव्हा मग मी स्पिरिच्युअल आहे, मी आध्यात्मिक आहे अशी ओळख डेव्हलप व्हायला सुरुवात होते. आणि त्याचा महत्त्वाचा धोका म्हणजे जेव्हा या ज्ञानाच्या विरुद्ध कोणीतरी बोलतं तेव्हा माझ्याच विरोधामध्ये बोलतायत असं वाटायला सुरुवात होते. त्या माहितीला जर कोणी आव्हान देत असेल, चॅलेंज करत असेल, तर आपल्यालाच आव्हान दिल्यासारखं, चॅलेंज केल्यासारखं आपल्याला वाटायला लागू शकतं. म्हणजे जर का असा विषय माझी ओळख निर्माण झालेली असेल, असं असताना त्या विषयावर, त्या ज्ञानावर, त्या माहितीवर जर कोणी काही टीका करत असेल तर मला असं वाटतं की अरे ही टीका माझ्यावरच केली गेलेली आहे असं समजून मी त्यावर आर्ग्युमेंट्स करायला सुरुवात करतो. तुम्ही केलेली टीका कशी चुकीची आहे हे मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला लागतो. मी आर्ग्युमेंट्स करायला सुरुवात करतो. मी त्याच्यासाठी युक्तिवाद मांडायला सुरुवात करतो. आणि अति माहिती असल्याचा, अति ज्ञान कन्झ्युम केल्याचा हा एक खूप मोठा धोका आहे की आपण त्या ज्ञानाला अटॅच होतो, आपण त्या विषयाला आपली ओळख जोडायला सुरुवात करतो. तो विषय म्हणजे आपली ओळख होऊन बसते. आणि म्हणूनच आपण इथे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण कितीही ज्ञान कन्झ्युम करत असलो तरी ज्ञानाबरोबर लवचिकता हवी. लवचिकता हवी म्हणजे काय तर, फ्लेक्झिबिलिटी हवी. म्हणजे काय तर, आपल्याला कुठल्याही वेगवेगळ्या ज्ञानाबरोबर स्वतःला जोडता यायला हवं. किंवा उलट असं म्हणूयात की आपल्याला कुठल्याही ज्ञानाबरोबर स्वतःला जोडायचं नाही आहे. मनात आलं तर कुठल्याही ज्ञानाबरोबर जोडता यायला हवं, मनात आलं तर कुठल्याही ज्ञानाबरोबर डिटॅच देखील होता यायला हवं. हा सगळा गोंधळ अध्यात्म या विषयामध्ये सुद्धा आहे. म्हणजे मी आत्ता जस्ट बोलता बोलता माझं उदाहरण सांगितलं की जर मला अध्यात्मावरचं ज्ञान हवं असेल तर मी यूट्यूबवर येऊ शकतो. आणि यूट्यूबवर हजारो व्हिडिओज आहेत, खरंच हजारो व्हिडिओज आहेत. आणि त्यामध्ये वेगळा कंटेंट भरपूर असतो. ध्यानाचे 50 प्रकार, गुरूंचे 100 विचार, मोक्षाच्या 20 व्याख्या, भरपूर. म्हणजे असं वाटतं की अरे मला ध्यान करायचं आहे, मला एकच मेडिटेशन सांगा, मी एक करतो. पण आपण इतका कंटेंट कन्झ्युम करतो की आपला गोंधळ होतो, आपलं कन्फ्युजन होतं की नक्की मी कुठलं करू ज्ञान. मग एके ठिकाणी सांगितलेलं असतं विचार पहा, एके ठिकाणी सांगितलेलं असतं श्वासावर लक्ष केंद्रित करा, एके ठिकाणी सांगितलेलं असतं अनाहतात मेडिटेशन करा. मग मी कुठलं करू? मी हे करू की मी ते करू, की मी सरळ नामस्मरण करू? मग जर मला गुरु हवा असेल तर मी कुठून घेऊ? मी कोणता गुरु करू? मग मी ध्यान करू की मी जप करू? जेवढा आपण कंटेंट मिळवत जातो, जेवढं आपण ज्ञान मिळवत जातो, तेवढं आपलं कन्फ्युजन अजून वाढत जातं. आणि मग शेवटी आपण या कन्क्ल्युजनवर येतो की नाही, बहुतेक ना माझा अभ्यास अजून जास्त होणं गरजेचं आहे, मी अजून थोडासा अभ्यास करतो आणि मग मी मेडिटेशन किंवा अध्यात्म फॉलो करायला सुरुवात करेन. या नादामध्ये आपण केवळ अभ्यासच करत राहतो, आपण कुठलीही स्टेप घेत नाही, कुठलाही निर्णय घेत नाही, कुठलीही कृती करत नाही.
आणि हा अध्यात्मामध्ये सुद्धा अतिज्ञान झाल्याचा परिणाम आहे. अतिज्ञान झाल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आहे. आता या सगळ्याला जबाबदार कोण आहे? म्हणजे ती जी माहिती आहे, ती माहिती या सगळ्याला जबाबदार आहे, की ती माहिती त्या यूट्यूबवर ज्या लोकांनी ठेवलेली आहे ती लोक या सगळ्याला जबाबदार आहे? जबाबदार याला कंटेंट कन्झ्युम करणारी व्यक्ती आहे, माहिती गोळा करणारी व्यक्ती आहे, म्हणजे आपण. आपण काय याला जबाबदार आहोत? तर आपण सिस्टमॅटिक वेनी माहिती मिळवत नाही, ज्ञान मिळवत नाही. आपण एकामागोमाग एक व्हिडिओ पाहत जातो, एकामागोमाग एक आपण पुस्तकं वाचत जातो. कुठलाही व्हिडिओ पाहिल्यानंतर, कुठलाही पुस्तक वाचल्यानंतर किंवा कुठलाही मजकूर कन्झ्युम केल्यानंतर, कुठलाही कंटेंट कन्झ्युम केल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ ती सगळी प्रोसेस व्हायला वेळ देणं गरजेचं आहे. म्हणजे माहिती स्वतः समस्या नाही आहे, तर माहिती न पचवता साठवणं ही समस्या आहे. बरं, मग आता या सगळ्यावर उपाय काय? कारण जर या सगळ्याला आपणच जबाबदार असू तर हे सगळं दुरुस्त करणं देखील आपल्याच हातामध्ये असणार. मग आता यावर उपाय काय? तर उपाय म्हणजे गरजेपुरतीच माहिती मिळवणं. जेवढी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने आपण गेलेलो आहोत तेवढी माहिती मिळाल्यावर तुम्हाला स्वतःला थांबवता यायला हवं. ती माहिती पाहत असताना, माहिती वाचत असताना, माहिती ऐकत असताना आपल्याला नवीन नवीन शंका निर्माण होऊ शकतात. त्या शंका देखील आपण सॉल्व्ह करण्यासाठी परत 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 नवीन नवीन माहिती पाहत राहणार आहोत, कन्झ्युम करत राहणार आहोत. पण तरी देखील आपल्याला कुठेतरी स्वतःला थांबवता यायला हवं. जेव्हा आपण स्वतःला कुठेतरी थांबवू तेव्हाच आपल्या इथे विचार करायला जागा निर्माण होईल, की ओके आता माझ्याकडे माहिती आलेली आहे, आता मी काय करू. आपण जर का इथे प्रचंड प्रमाणामध्ये बिझी असू तर अजून काही पाहायला जागाच नाही मिळणार, वेळच नाही मिळणार. आणि त्यामुळे आपल्याला जेवढी माहिती मिळवणं गरजेचं आहे तेवढीच माहिती आपण घ्यायला हवी. आणि एकदा का ती माहिती मिळाली की त्या माहितीवर विचार देखील करणं गरजेचं आहे, की आपल्याला फक्त त्याचा अर्थ समजला आहे की आपल्याला अर्थ लावता देखील आलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्या माहितीमध्ये खोल पाहता यायला हवं. जर का आपण ती माहिती वरवरच कन्झ्युम केलेली असेल तर कदाचित जेवढी माहिती मिळालेली आहे तेवढीसुद्धा आपल्याला समजलेली आहे असा दावा आपण नाही करू शकत. त्याचबरोबर असा कुठलाही कंटेंट कन्झ्युम केल्यानंतर त्यावर इमिजिएटली आपल्याला आपलं मत नाही बनवायचं आहे. जसं मी सांगितलं की थोडा वेळ घ्या, त्याला काय म्हणायचं हे लक्षात घ्या, त्याचं म्हणणं समजून घ्या. मग तो लेखक असेल, तो सेलिब्रिटी असेल, तो पॉडकास्ट असेल, कुठलं तरी पुस्तक असेल, काही असो. थोडा वेळ घ्या, लगेच त्यावर मत बनवायला जाऊ नका. योग्य अयोग्य, चांगलं वाईट लगेच त्यावर कुठलाही शिक्का मारून मोकळं नाही व्हायचं. आणि सगळ्यात पहिल्यांदा मला कळलेलं नाही ही गोष्ट मान्य करायला काहीही हरकत नाही आहे. त्यामध्ये काहीही चूक नाही आहे, त्यामध्ये काहीही कमीपणाचं पण नाही आहे. सगळीच गोष्ट सगळ्यांनाच समजते असं नसतं, सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच समजत असतात असं नाही आहे. काही विषय आपल्याला समजत नाहीत, त्यावेळेला मला नाही समजलेलं हे सुद्धा मान्य करता यायला हवं. आणि जर नाही समजलेलं तर मग असं असताना अजून एक कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीवर शिफ्ट होण्याचं कारणच नाही. थांबा आणि ती गोष्ट समजून घ्या, जी गोष्ट तुम्हाला नाही समजलेली. जर ते नाही समजलेलं तर थांबा ना, ते सगळं समजून घ्या ना आधी. मग त्यानंतर तुम्ही नेक्स्ट गोष्टीवर जा. तोपर्यंत नाही जाता का? मग जेव्हा आपण या वेनी आपल्या आजूबाजूला असलेल्या माहितीला ॲप्रोच करू तेव्हा आपल्याला ती माहिती ज्ञानामध्ये कन्वर्ट करता येईल आणि तेव्हा त्यानुसार आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घेता येतील आणि हे सगळे गोंधळ तेव्हाच सॉल्व्ह होतील. या सगळ्याचा अर्थ कदाचित असा होतो की खरंच हा आजचा आधुनिक मानव या सगळ्या माहितीच्या ओव्हरडोसमुळे गोंधळलेला आहे. कारण त्या माणसाकडे उत्तर खूप आहेत पण शांतता नाही आहे त्यापैकी कुठलं उत्तर निवडायचं आणि कुठलं नाही हे ठरवण्यासाठी. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलो होतो की एक काळ असा होता की माहिती मिळवायची कशी ही समस्या होती. आजची समस्या आहे की कुठल्या माहितीकडे दुर्लक्ष करायचं. ते आपल्याला तेव्हा कळेल जेव्हा आपण शांततेत जाऊन बसू, कुठेतरी थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काहीही शंका असतील तरी त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, जो कोर्स मी स्वतः कंडक्ट करत असतो. ऑनलाईन कोर्स आहे, रोज 1 तासाचा 7 दिवसांचाच कोर्स आहे. त्यामध्ये आम्ही थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही विषय घेत असतो. म्हणजे आम्ही तुमच्याकडून रोज 20 मिनिटं मेडिटेशन करवून देखील घेतो आणि त्याच्या आधी अर्धा तास थेरी देखील असते. त्याचबरोबर या कोर्समध्ये आम्ही मेडिटेशनच्या 5 टेक्निक शिकवत असतो.
शकतो. जर या कोर्सची तुम्हाला माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकवर आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. सो जर तुम्ही मेडिटेशन शिकण्यासाठी उत्सुक असाल, योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करावं हे जर तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. त्याचबरोबर रिसेंटली आपण अध्यात्माचा देखील कोर्स सुरू केलेला आहे. त्याची देखील माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्याचीसुद्धा लिंक खाली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर अध्यात्माच्या कोर्सची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.